नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाचा जो काही कुंकुमार्चन हा विधी पूर्ण झाल्यानंतर आता जे देवी आईची परीक्षा असते ती सुद्धा आता कला अगदी पास झालेली असते. आता देवी आईचा चमत्कार होऊन कला इतक्या मोठ्या संकटातून वाचून तिने सुद्धा कुंकुमार्चनचा विधी पूर्णच केलेला असतो, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की देवी आई तुमच्यावर प्रसन्न झाली आणि हे बघा, हा जो काही आहे ओवी, आता मात्र ह्या ओव्याचा जो ग्रंथ आहे तर तो आता गुरुजी कलाच्या हातात देतात आणि हाच तुमच्या शापातून मुक्तता करण्यासाठी एक रामबाण असा उपाय असेल. तेव्हा आता कला तो जो काही ओव्यांचा ग्रंथ आहे तर तो आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा आता रोहिणी हे सर्व दरवाजातून पाहत असते. एकतर रोहिणीचा अगोदरचा प्लॅन फसलेला असतो. तेव्हा आता गुरुजी सांगत असतात की यामध्ये अगोदर आता अनेक असे श्लोक लिहिलेले आहेत, या श्लोकांचा अर्थ लावूनच या शापातून तुम्हाला मुक्तता होता येईल. संसार आणि नाती जपण्याचा मार्ग हाच एक आहे, त्यामुळे तुम्ही ही सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे असं समजा. आणि गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या सगळ्या अगदी ग्रंथाचा अर्थ आणि ह्या श्लोकांचा जो काही सारांश आहे तर तो पहिल्या पानावर दिलेला आहे आणि त्यातूनच तुम्हाला मार्ग काढता येईल. तेव्हा आता कला आणि अद्वैत हे फक्त गुरुजींचं बोलणं ऐकून घेतात. तेव्हा आता रोहिणी सुद्धा हे सर्व ऐकते. रोहिणी आता मनात म्हणते की अत्यंत महत्त्वाचा हा एक उपाय आहे आणि याचा वापर मात्र शेवटी मलाच व्हायला हवा, म्हणून रोहिणी आता दुसरा डाव खेळण्याचा ठरवते. त्यानंतर आता कला तो ग्रंथ स्वीकारते आणि आता कला अद्वैत दोघेही जोडीने देवी आईकडे पाहून आता देवी आईला नमस्कार करतात. त्यानंतर आता रजनी ही आबांना चहा आणून देते. तेव्हा आता रजनी अस्वस्थ वाटते. तर आता आबा विचारतात की रजनी काय झाले. त्यावर आता रजनी म्हणते की आबा हे बघा, सोहम आणि अनामिक यांची पहिली दिवाळी आहे आणि ऐन सणाच्या दिवसामध्ये आता ते दोघ म्हणजे सून घरामध्ये नाही, त्यामुळे हे बघा आबा माझं मन सुद्धा कशामध्ये लागत नाही. तर आता आबा म्हणतात की हे बघ रजनी, अगं धीर तर सगळं काही ठीक होईल. आता एक एक गोष्ट आता व्यवस्थित व्हायला लागलेली आहे. हे बघ कला सुद्धा बरी व्हायला लागलेली आहे आणि हे बघ सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये सुद्धा आता व्यवस्थित सांगता होईल. आणि हे बघ अद्वैत आणि कला हे दोघंही पळसंब्याला गेलेले आहेत, नक्कीच ते काहीतरी मार्ग काढून येतील. आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत घरी येतात. तर आबा त्यांना पाहून म्हणतात की या पोरांनो, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, कारण तुमचीच आठवण आता काढत होतो. तेवढ्यात कलाचा तो चेहरा आबा पाहतात. त्यावर आता लगेच आबा विचारतात की कला अगं काय झाले, कुंकुमार्चन नीट झाले ना. तेव्हा आता कला म्हणते की हो आजोबा, कुंकुमार्चन हा विधी पार पडला. पण तेव्हा आता आबा विचारतात की अगं पण काय. तर अद्वैत सांगतो की हे बघा आबा, ते पूर्ण होतं की नाही अशी सिच्युएशन तेथे निर्माण झाली होती म्हणून, परंतु अशा कठीण परिस्थितीत ते पूर्ण सुद्धा झाले. आबा आणि आता रजनी या दोघांना खूप टेन्शन येते. रजनी विचारते की अरे अद्वैत, म्हणजे नक्की काय झाले. तेव्हा आता मंदिरात जो काही प्रकार घडला, तेथे आग लागली होती, हे सर्व काही आता घडलेला प्रकार अद्वैत सर्वांना तेथे आबा आणि रजनी या दोघांना सांगतो. तेव्हा आता रजनी आणि आबा खूप मोठा असा धक्का बसतो. तर आता घडलेला प्रकार ऐकून आबा तर शॉकच होतात. तर अद्वैत सांगतो की आबा, इतकी आग लागलेली असताना सुद्धा खरे तिथेच बसून होती. तेव्हा आता हे सर्व ऐकून आबा म्हणतात की देवीने तुझी परीक्षाच घेतलेली आहे आणि माझी सुद्धा, आणि हे बघ सुनबाई, तू परीक्षेमध्ये पास सुद्धा झालीस आणि खरंच शाबास कला. तर आता रजनी म्हणते की अद्वैत, अरे तुझं सुद्धा खूप कौतुक आहे. तर परंतु अद्वैत, अरे तुला धुराचा त्रास तर झालेला नाही ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकी, कसं होणार, कारण खरे माझ्यासाठी इतकं काही करते, सर्व काही काळजीने. जे काही इनहेलर आहे तर तिने अगोदरच माझ्या खिशामध्ये ठेवलेलं होतं ऑलरेडी. कला मात्र आता पूर्णपणे थकलेली असते आणि ती आजोबांना म्हणते की हे बघा आजोबा, आता सर्व काही पहिल्यासारखं व्यवस्थित ठीक होईल आणि ते सर्व आपण मिळून करूयात. तेव्हा आता इतक्या दिवसातून कुठे आबांचा चेहरा खुलतो आणि आता कलाच्या हातामध्ये जो काही तो श्लोकांचा आता तो ग्रंथ आहे तर आबांचं लक्ष जाते. आबा विचारतात की कला, अगं हे काय आहे. त्यावर आता कला म्हणते की ग्रंथ गुरुजींनी दिलेला आहे आणि अजून असे बरेच प्रश्न आहेत की त्यांच्या उत्तर आपल्याला मिळायचे आहेत, तर आणि ती उत्तरं आपल्याला ह्या ग्रंथामध्ये शोधून सापडतील. तेव्हा आता आबा म्हणतात की हो कला आणि अद्वैत, ती उत्तरं आहेत तर ती दोघांना नक्कीच मिळतील, त्यामुळे जा बरं आता फ्रेश होऊन बाहेर या, खूप थकले असताना तुम्ही. तेव्हा आता कला आणि अद्वैत लगेच रूम मध्ये निघून जातात. त्यानंतर त्यांच्यासोबत रोहिणी सुद्धा घरी येते. आता रोहिणी हे सर्व ऐकते आणि आपल्या मनात म्हणते की आता ही उत्तरं तुम्हाला कशी मिळतात ते मी पाहते. आता
रोहिणी म्हणते की हा प्रवास तुमच्यासाठी इतका सोपा नसेल, कारण तुमच्यामध्ये अडथळा मी आहे. तर त्यानंतर आता इकडे संगीता दिनकरला विचारत असते की अहो त्या ताई आहेत तर ते काजलला पाहण्यासाठी आल्या होत्या, परंतु पुढे नेमकं काय झाले त्याबद्दल आता काजू त्यांना आवडली किंवा नाही हे त्यांनी काहीच कळवले नाही. तर दिनकर म्हणतो की हे बघ संगे, या सगळ्यामध्ये आपली जरा जास्तच घाई होते असे मला अगदी स्वतःलाच वाटते, म्हणून मी तुला म्हणतो. तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघा, तुम्हाला माहितीच आहे की या विषयावर आपण अगोदर सुद्धा बोललो, त्यामुळे तुम्ही काही बोलू नका, ताईला एकदा फोन करायला हवा. म्हणून संगीता पुन्हा त्या ताईंना फोन करते आणि म्हणते की हॅलो नमस्कार ताई, मी संगीता बोलते. अहो संगीता, खरे तुम्ही ते काजल आहे ना माझी मुलगी, तिला बघायला आला होता, त्या लोकांनी काही कळवले का, नक्की काय म्हणले ते? तेव्हा आता ही बाई म्हणते की काय, आणि आता ही बाई जरा रागवलेलीच असते आणि म्हणते की काय म्हणायचं, अहो त्यांनी तुमच्या मुलीबद्दल कोल्हापूरमध्ये सगळीकडे चौकशी केली, तेव्हा मात्र सगळीकडे समजले की तुमच्या पोरीचं लफडं आहे ते, आणि हे बघा नशीब समजा तुमचं की त्या लोकांनी तुमच्या तोंडामध्ये शेण नाही घातलं. सगळे लोक तुमच्या मुलीबद्दल वाईट साईड बोलतात, तिने काय प्रताप करून ठेवले हे सगळ्यांना माहिती आहे. तर तुमच्या शेजारी पाजारी सगळेजण तिच्या नावाने अगदी असं काहीतरी घाणेरड्या बोलतात, अगदी शेजारी पाजारी सुद्धा तिला नाव ठेवतात. आणि खरं तर माझी चूक झाली, मी तुम्हाला विचारायला हवं होतं की तुमच्या मुलीचे जे उद्योग आहे ते तुम्हाला माहितीच असतील, आणि तरी सुद्धा तुम्ही तिचं नाव माझ्याकडे का नोंदवलंस. आणि हे बघा, तुमच्या या घोडचुकीमुळे माझं सुद्धा नाव खराब झाले. म्हणून ती बाई लगेच फोन कट करते. तेव्हा संगीताला आणखीन टेन्शन येते. तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे हे बघ, काय ग काय झाले. तेव्हा आता संगीता म्हणते की काही नाही, आपल्याला आता कोल्हापूरमध्ये नाही तर कोल्हापूरच्या बाहेर स्थळ बघावं लागेल, नाहीतर हे काही शक्य नाही होणार. तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे हे बघ, तू फक्त घाई करू नकोस, सगळं काही चांगलं होईल. तर तेव्हा आता संगीता दिनकरवरच ओरडते की हे बघा, आता मात्र माझं मला करून द्या, जे प्रयत्न मी करणार आहे ते मी करते, तुम्हाला मी काही सांगत नाही, मध्ये अडथळा निर्माण करू नका. शेवटी आता मलाच प्रयत्न करावे लागतील, आणि ते पण काजलसाठी कोल्हापूरच्या बाहेर मला स्थळ शोधावं लागेल. म्हणून आता संगीता जरा टेन्शन मध्येच असते, आणि दिनकर आता संगीताची ही अवस्था बघू शकत नाही, त्याला सुद्धा आता काळजी वाटते. त्यानंतर आता इकडे अद्वैत रूममध्ये असतो आणि तो खरेला आवाज देत असतो की खरे, अगं अजून आवरलं नाही का तुझं. त्यावर आता कला त्याला आतून आवाज देते की हो हो आले आले, आणि रोहिणी मात्र अगदी डोकावून यांच्या रूममध्येच लक्ष ठेवून असते. तेवढ्यात अद्वैत तो जो काही श्लोकांचा ग्रंथ आहे तर तो आपल्या हातात घेतो, आणि तेव्हा अद्वैत पुन्हा आता खरेला आवाज देतो की अजून किती वेळ तुला लागणार आहे खरे, अगं आवर ना. तर कला आतमधून झाले असं म्हणत असते. रोहिणी लगेच आता बाजूला थोडीशी लपते. आता कला म्हणत असते की अरे थांब. आता अद्वैत पूर्णपणे त्याला अगदी वेळच निघत नसतो, तो लगेच आता दरवाजाजवळ जातो बाथरूमच्या, आणि दरवाजा मोठमोठ्याने अगदी जोरजोराने वाजवतो की खरे खरे दार उघड, अजून किती वेळ तुला लागणार आहे असे तो बाहेरून विचारतो. तर कला आता वैतागून म्हणते की चांदेकर, अरे झाले ना, तू कशाला इतका अगदी टेन्शन घेतोस. तर अद्वैत तिला बाहेरून म्हणतो की हे बघ, आपल्याला त्या ग्रंथातील उपाय शोधायचा आहे, अगं मग लवकर ये. तेव्हा आता कला म्हणते की अरे आले आले, लवकरच येते. रोहिणी मात्र आता यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. तेव्हा आता अद्वैतला काही वेळ निघत नसतो, तो आता पुन्हा खरेला आवाज देतो की खरे हे बघ, हे काम आपल्याला करावंच लागेल, नाहीतर आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. कला म्हणते की अरे आले ना मी, फक्त 5 मिनिट तर देशील ना मला, अरे तू का सारखा सारखा ओरडतोस. अद्वैत आणखीन 5 मिनिट म्हटल्यानंतर आणखीनच टेन्शनमध्ये येतो, त्याचा आता काही त्याला अगदी दमच निघत नसतो, आणि ह्या रोहिणीचं सगळं काही लक्ष त्या श्लोकाच्या ग्रंथावर असतं, अगदी डोकावून यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. आता अद्वैत वैतागून जातो, तर कला त्याला आतून आवाज देते की अरे झाले, मी आलेच. तेव्हा अद्वैत तिला आवाज देतो की अगं ये ना लवकर, आणि हे बघ खरे, तुला जर अजून वेळ लागणार असेल तर मी सुरू करू का, आणि हे बघ चल मी सुरू करतो. म्हणून अद्वैत पुन्हा त्या ग्रंथाजवळ येतो, आणि तेवढ्यात आबा हे अद्वैतला आवाज देतात की अद्वैत अरे तू खाली ये बरं. तेव्हा आता अद्वैत खरेला आवाज देऊन सांगतो की जरा बाहेर आबा बोलवतात, जाऊन येतो. म्हणून अद्वैत तसंच बाहेर निघून जातो. रोहिणीच्या तर मनासारखेच होते. आता अद्वैत बाहेर जात असताना रोहिणी लगेच एका साईडला लपते. अद्वैत बाहेर गेला हे बघून, आणि आता मात्र ही तिच्यासाठी उत्तम अशी संधी चालून येते. ती मनात खुश होते, उत्तम संधी तर आहेच, आता मात्र मी जो काही मामला आहे तर तो वेळीच खतम करते. आणि तेवढ्यात अद्वैत खाली येतो आणि आबांना विचारतो की आबा अहो काय झालं. आता रजनी जे काही म्हणलेली आहे तर आबांना सुद्धा त्या दोघांची काळजी लागते. आता ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे सोम आणि अनामिका या दोघांचा पहिला हा दिवाळी सण आहे, आणि ते नेमकं त्याच वेळेस आता ते सून घरात नाही. मग मला एक गोष्ट सांग की सोम आणि तू अनामिकाच्या घरी गेला होता तेव्हा नेमकं तुमचं तिकडे काय बोलणं झालं होतं बरं, ते सांग बरं. तेव्हा आता अद्वैतला टेन्शन येते. आता अद्वैत विचार करतो की जेव्हा अनामिका जे काही म्हटले की डिव्होर्स पेपर तयार ठेव,
हे जर मी आबांना सांगितले तर आबांना आणखीन टेन्शन येईल आणि आबांची जी काही प्रकृती आहे ती आणखीनच बिघडेल. त्यापेक्षा आबांना मी काही न सांगितलेलं बरं राहील. या विचारात तो पडतो तेव्हा आता रजनी अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे नेमकं सांग ना काय झाले ते, तू कसला विचार करतोस. तेव्हा अद्वैतला पुन्हा अनामिका जे म्हणलेली आहे तर ते क्षण आठवतात की किती काही झाले तरी शेवटी अनामिका परत आता सोहमच्या आयुष्यामध्ये येणार नाही असे ती स्पष्ट बोलली. हे अद्वैत मात्र काही आबा आणि रजनी या दोघांना सांगायला तयार नसतो. हे डिव्होर्स पेपर रेडी सुद्धा तिने ठेवायचे सांगितले आणि स्पष्ट सांगितलं की सोमच्या सोबत तिला राहायचं नाही म्हणून. आता हे अद्वैतला आठवल्यानंतर अद्वैतला खूप टेन्शन येते. त्यावर तर रजनी त्याला पुन्हा विचारते की अद्वैत, अरे आम्ही तुला काय विचारतो, सोम आणि तो दोघांनी सुद्धा काही आम्हाला व्यवस्थित सांगितलेले नाही. तर अद्वैत पूर्णपणे आता शांत बसलेला असतो, तो काही एक उत्तर देत नसतो. तेव्हा आता आबा उठून उभे राहतात. आबा म्हणतात की अद्वैत, अरे बोल ना नक्की काय झाले. तेव्हा अद्वैत आता ततमम करत असतो परंतु तोंडातून काही शब्द निघत नसतो. आबा लगेच अद्वैतचा हात धरतात आणि आपल्या डोक्यावर ठेवतात. आबा म्हणतात की आता माझी शपथ घेऊन सांग की ताबडतोब खरं काय झालेले आहे ते. अद्वैतला आता खूप टेन्शन येते की नक्की मी काय करू. आता आबांनी तर वचन मागितलं, शपथ आडी घातली, मग आता मी नक्की काय करू असा प्रश्न त्याला पडतो. त्यानंतर आता रोहिणी गुपचूप त्या ग्रंथाजवळ येते आणि घाईने मात्र आता त्या ग्रंथाची गाठण सोडायला जाणार तोच लगेच शेजारी टेबलवर ठेवलेल्या तांब्या आणि जी काही वाटी आहे धक्क्याने रोहिणीच्या ती खाली पडते. खूप मोठा आवाज होतो. तेव्हा आता रोहिणी स्वतःलाच म्हणते की अरे देवा हे काय झालं. आतून कला आवाज देते की चांदेकर, अरे काय काय करतोस आणि काय पाडलंस तू, म्हणून कला ओरडते. रोहिणी आणखीनच घाबरते. आता रोहिणी लगेच आता ग्रंथाचं जे काही पहिलं पान आहे तर ते पान फाडते आणि त्याच्या चिठोऱ्या करून परत त्या ग्रंथामध्ये तसाच ठेवून देते. तिथून जायला निघते. त्यानंतर आता इकडे आबांनी तर अद्वैतला वचन मागितलेलं असतं, म्हणजे शपथ घातलेली असते की नक्की काय झाले ते. तेव्हा आता त्याच वेळेस अनामिका ही दरवाजात उभी राहते आणि म्हणते की अद्वैत दादा. अनामिकाला बघून रजनी आणि आबा हे दोघांना खूप असा आनंद होतो. आबा खुशून म्हणतात की रजनी, अगं अनामिका आली. रजनीला इतका आनंद होतो. रजनी म्हणते की अनामिका आणि आबा, अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे बघा माझी सून आली. रजनी बिचारी धावतच आता तिच्याकडे जाते. दरवाजात उभी असताना तेव्हा मात्र आता हिच्या हातामध्ये डिव्होर्स पेपर असतात. रजनी धावतच तिच्याजवळ येते आणि तिला जवळ घेते आणि म्हणते की अनामिका, मला माहिती होतं की अगं तू येशील म्हणून. अगं हे बघ, माझ्या मुलाने कितीही जरी तुला काही फसवलं, अगं नक्की तू त्याला माफ करशील. आणि हे बघ, शेवटी स्त्रीच आता स्त्री असते की सगळं काही आता आपल्या नवऱ्याला ती सांभाळून घेत असते. चल ना अनामिका, अगं तू आते, चल मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. म्हणून रजनी तिच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा आता अनामिका स्पष्ट शब्दात म्हणते, आई हे बघा, मी समजूतदारपणा दाखवायला येथे नाही आले, येथे मात्र मी सोक्षमोक्ष लावायला आले. आबांकडे बघत ती हे जेव्हा बोलते तेव्हा आता रजनीला तर एक खूप मोठा धक्का बसतो आणि आबांना सुद्धा. आणि अद्वैतच्या हातामध्ये म्हणते की दादा हे बघा ते डिव्होर्स पेपर, यावर मला सोमच्या सह्या हव्या आहेत. तर तेव्हा आता अद्वैत पुढे आता येतो. तर आता आबा लगेच म्हणतात की अनामिका सुनबाई, तू असा इतक्या तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की आबा हे बघा, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. तर आणि हे बघा आबा, आम्ही लहान नाही आणि हा कट्टीबट्टीचा सुद्धा खेळ नाही. हवं तेव्हा रुसायचं आणि मोठ्यांनी समजूत काढल्यानंतर परत एकत्र यायचं. आम्ही आता मोठे झालो आहोत, त्यामुळे स्वतःचे डिसिजन आहे तर ते स्वतः घेऊ शकतो आणि ते पण स्वतंत्रपणे. आता ही अनामिका अद्वैतला म्हणते की अद्वैत दादा, आमचं लग्न तू ठरवलं होतंस, त्यामुळे आता मात्र ह्या डिव्होर्स पेपरवर सह्या सुद्धा तूच आणून द्यायच्या. तेव्हा आता हे ऐकून रजनीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि आबांना तर जबर धक्का बसतो. अद्वैत काही ते पेपर्स घ्यायला तयार नसतो. तर अनामिका अद्वैतचा हात धरते आणि ते डिव्होर्स पेपर अद्वैतच्या हातामध्ये देते आणि लगेच तिथून जायला निघते. तर आबा म्हणतात की अनामिका बाळा, अगं प्लीज माझं ऐक. रजनी धावतच तिच्या मागे जाते की अनामिका अगं ऐकून घे. परंतु तोरेत असणारी अनामिका कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते, कारण तिने मनातून आता हे सर्व उद्ध्वस्त करण्यासाठीच हे सर्व डाव तर रचलेलं असतो. त्यामुळे तिला कुणाच्याही मनाची आणि अगदी कशाचीच पडलेली नसते. बिचारी रजनी अगदी हातापाया पडत तिच्या मागे धावत जाते की अनामिका, ए अनामिका. आता बिचारी खूप रडत असते. परंतु तोरेत असणारी अनामिका तेथून शेवटी निघून जाते. अद्वैतला ज्याची भीती होती, आबांपासून जे तो सत्य लपवत होता, शेवटी आता आबांच्या समोरच हा सर्व प्रकार घडलेला असतो. रजनी खूप रडते की अनामिका, ए अनामिका, म्हणून आता बिचारीची अवस्था खूप बिकट होते. तेथेच ती खाली बसते आणि पायरीवर बसून खूप रडत असते. अनामिका अनामिका करत. आबा सुद्धा आता धक्क्याने खाली बसतात. तर आता अद्वैत आबांना धरतो आणि म्हणतो की स्वतःला सांभाळा आबा तुम्ही. तेव्हा आता आबा हा काही बोलत नसतो. आबा डायरेक्ट अद्वैतला विचारतात की हे बघ अद्वैता, म्हणजे यातील जे काही आता सगळं तुला माहिती होतं तर. तेव्हा आता अद्वैत अगदी म्हणजे
कावरा बावरा होत म्हणतो की हो आबा, मला माहिती होतं, परंतु आबा मला माफ करा, तुम्हाला सांगण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. त्यानंतर रजनी धावतच पुन्हा रडतच आबांजवळ येते आणि म्हणते की आबा काय करायचं आता, ती तर निघून गेली, आपण सोमला पाठवूयात की तिची समजूत घालण्यासाठी. तेव्हा आता अद्वैत काकीला म्हणतो की काकी हे बघ, तू शांत हो बरं अगोदर. आणि हे बघ अनामिका कितीही जरी म्हणत असली ना, ते बघ आता दोघेही लहान आहेत, ती नक्की अगदी म्हणजे सगळं काही ठीक होईल, मी त्यांना समजून सांगतो. आणि हे बघ ना काकी, अगं तू विचार कर, माझ्या आणि खरेच्या डिव्होर्स पेपरवर खरेने तर सह्या सुद्धा केल्या होत्या, पण तरी सुद्धा आम्ही एकत्र राहतोच, मग तू कशाला इतकं टेन्शन घेतेस. तू काही काळजी करू नको, सोम आणि अनामिका या दोघांचा संसार मी नाही तुटून देणार, आज मी तुला अगदी शब्द आणि शपथ सुद्धा देतो. तेव्हा आता रजनी फक्त रडत असते आणि ती स्वतःला जरा शांत करते. अद्वैतला आता खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे रोहिणीला तर खूप टेन्शन येते, कारण येथे पाणी सांडलेलं आहे आणि कला जर बाहेर आली तर तिच्या लक्षात येईल की नक्की येथे कोणीतरी आले होते. मग आता मी काय करू याचा ती विचार करते. म्हणून तो ग्रंथ घाईने ती टेबलवर ठेवते आणि लगेच आता कला बाहेर येत आहे हे समजल्यानंतर आता रोहिणी घाईनेच आता लपून बसते. तेवढ्यात कला ही बाहेर येते, इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की चांदेकर, अरे काय पाडलंस तू आणि कसला आवाज आहे. अद्वैत तेथे कोठेही तिला दिसत नाही, म्हणून ती विचार करते की हा कुठे गेला असेल आणि त्याने हा ग्रंथ येथे का ठेवला असेल आणि हा चांदेकर सुद्धा कुठे गेला असेल त्याचं त्यालाच माहिती. तेवढ्यात अद्वैत सुद्धा आत येतो तर कला त्याला विचारते की अरे तू कुठे गेला होतास आणि येथे काय पाडलं होतं तू आणि येथे आवाज कसला झाला होता आणि तू कुठे गायब झाला होता बरं. तेव्हा आता अद्वैत कलाला विचारतो की तू काय बोलतेस, अगं गायब झालो होतो आणि कसला आवाज, मी कुठे काय केले आणि काय ग खरे, तुला आता भास व्हायला लागलेत का. तेव्हा आता कला म्हणते की नाही, अजिबात नाही, माझे कान अगदी उत्तम आहेत. तर आता अद्वैत म्हणतो की तुझे कान उत्तम आहेत ना, अगं मग मी जाताना तुला ओरडून सांगून गेलो होतो की मी बाहेर जातोय, आजोबा मला बोलवतात म्हणून, ते तुला ऐकू आलं नाही का. तुला फक्त सोयीस्कररित्या जे काही आहे तेच फक्त ऐकायला येतं, मुळात म्हणजे तुला प्रत्येक गोष्टी अगदी स्वतःच्याच खऱ्या करायच्या असतात, माझं तू काही ऐकून घ्यायला तयारच नसते. त्यावर आता कला अद्वैतला म्हणते की अरे तू सुद्धा उगाच जास्त बोलू नको, बरं ते सर्व सोडून दे, मला एक गोष्ट सांग की तू खाली कशाला गेला होता. तेव्हा आता अनामिका खाली डिव्होर्स पेपर घेऊन आली होती हे सुद्धा अद्वैत कलापासून लपवतो आणि कलाला म्हणतो की हे बघ, मी तुला नंतर सर्व काही सविस्तर सांगतो आणि हे बघ आपल्याला लवकरात लवकर ह्या गोष्टीचा मागोवा घ्यावा लागेल, म्हणजे कसं की सगळ्यांचं सगळं काही व्यवस्थित लवकरच होईल. तेव्हा आता कला हो म्हणते तर अद्वैत लगेच आता ते ग्रंथाची गाठण सोडतो. तर अद्वैत आता तो ग्रंथ सोडल्यानंतर त्या ग्रंथाकडे बघतच असतो. कला त्याच्या समोर बसते आणि विचारते की चांदेकर, आता मी कशी बघणार बरं, ग्रंथ तू उलटा धरलेला आहे, मग मी कशी वाचणार. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू उलटी बसलेली आहे, तू माझ्या शेजारी येऊन बस, चल उठ माझ्या शेजारी येऊन बस, म्हणजे तुला व्यवस्थित वाचता येईल तर. म्हणून आता कला उठते आणि अद्वैत शेजारी येऊन बसते. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की आता तर सरळ आहे ना. तेव्हा आता कला म्हणते की हो हो सरळ आहे आणि हे बघ चांदेकर, अरे तू नशीब समज की माझ्यासारखी उत्तम बायको तुला मिळाली तर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं हो, अगं तू तुझं नशीब समज की माझ्यासारखा अगदी परफेनिष्ठ नवरा तुला मिळालेला आहे तर, अगं माझ्यामुळे तुझ्या अंगी जरा व्यवस्थितपणा आलेला आहे तर. तेव्हा कला त्याला म्हणते की हा अरे झाले का तुझं, आता ग्रंथ वाचायचा का की तुझी कथा ऐकायची, नक्की काय करायचे ते तू ठरव आणि मला सांग लवकर. अद्वैत लगेच म्हणतो की ओके. तेव्हा आता ते ग्रंथ पान उचकतात आणि पान पूर्णपणे फाटलेले दिसल्यानंतर आता दोघांनाही धक्काच बसतो. कला तर तोंडाला हातच लावते. रोहिणी मात्र आता दरवाजून दोघांची गंमत पाहत असते. तिला तर खूप आता हसायला येते. तेव्हा आता दोघेही उठून उभे राहतात. अद्वैत म्हणतो की खरे, अगं हे पान तर फाटलेलं आहे. तेव्हा कलाला सुद्धा खूप टेन्शन येते. कला म्हणते की चांदेकर, अरे ग्रंथाचं तर पहिलं पान फाटलेलं आहे, मग त्यात काय लिहिलं हे आपल्याला कसं कळणार बरं आणि आपण आपल्या शंकेचे अर्थ कसे लावायचे. म्हणून दोघांना खूप टेन्शन येते. आता ती फाटलेली पानं आहेत तर कला ते हातात घेते आणि आता चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे हे असं कसं झालं असेल बरं आणि तू सांग आता हे सगळ्याचा अर्थ आपण काय लावायचा. मग मला एक गोष्ट सांग, हे पान तर फाटले म्हणजे घरातील सगळी नाती ही धोक्यात आहे का. म्हणून कला आणि अद्वैत या दोघांना आणखीन टेन्शन येते. आता अद्वैतला तर आणखीन टेन्शन येते, कारण या आता अगदी अशा अवस्थेत मात्र मी तिला जर अनामिका येथे घटस्फोटाचे पेपर्स घेऊन आली होती हे जर सांगितले तर मात्र हिला आणखीनच हिची तब्येत ढासळेल, हिला धक्का बसेल आणि त्या गोष्टीचं मात्र खरे जास्त टेन्शन घेईन. तर त्यामुळे आता ही वेळ नाही, आता मात्र हिला काहीही सांगायला नकोच. तेव्हा आता कलाही खूप घाबरते. कला आता घाबरून म्हणते की नाही चांदेकर, मला खरंच काही सुचत नाही. तेव्हा आता अद्वैत कलाला धरतो आणि म्हणतो की खरे माझं ऐकून घे, अगं तू काही कसं बोलतेस, अगं नाती धोक्यात आहे वगैरे हे काय बोलणं तुझं, आणि हे बघ खरे मी तुला सांगून ठेवतो
जास्त असं काही बोलायचं नाही तर. आणि हे बघ, विचार कर, आजपर्यंत चांदेकरांवर किती संकट आलेली आहेत, ती आपण दोघांनी अगदी व्यवस्थितरित्या पार तर केलीच ना. त्यासाठी काही ना काही मार्ग आपण प्रत्येक गोष्टीतून काढला. मग यावेळेस मात्र आपण अशी इतक्या लवकर हार कशाला मानायची बरं. त्यामुळे तू काळजी करू नकोस. परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा त्या अडचणींना पार करून आपण नेहमी पुढे जातो. अगं हे बघ, सध्या तरी आपण हे पानं जोडूयात आणि त्याचा अर्थ नक्की काय लागतो हे शोधूयात. आणि तू मला नेहमी सांगत असते की आपली टीम आहे ती खूप सॉलिड आहे, तर त्यामुळे आता मात्र आपला टीम वर्क दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. तर मग चल आपण प्रयत्न करूयात ना. आहेस ना तू यासाठी तयार. म्हणून अद्वैत आपला हात कलासमोर धरतो. आणि हे बघ, खरे कितीही काही झाले तरी शेवटी आपल्या फॅमिलीला यातून बाहेर काढायचं आहे. तर तेव्हा आता कला अद्वैतच्या हातामध्ये हात देते आणि दोघे आता एकरूप होतात. आणि लगेच आता कला पुन्हा तो ग्रंथ वाचायला घेते. तेव्हा आता कला पुन्हा त्या पानांजवळ येऊन बसते, ते पानांकडे पाहत असते. रोहिणीला मात्र खूप असा आनंद होत असतो. या दोघांची गंमत ती अगदी दरवाज्यातून उभी राहून पाहत असते. तेव्हा आता अद्वैत हा कलाकडे पाहतो आणि म्हणतो की हिला कितीही मी एनर्जी देण्याचा प्रयत्न जरी केलास, आता समजावून जरी सांगितले, शेवटी ही विचार करत राहणारच आणि त्याचं टेन्शन मात्र ती घेणारच. शेवटी ती नावाची खरे आहेत. आणि असून दे, शेवटी आता आपणच शोधूयात की यावरचा मार्ग काय असेल ते. तेव्हा आता रोहिणी तर खूप खुश होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला आता विचार करत बसलेली असते. अद्वैत तिला म्हणतो की तू घुबड आहेस का, चल आता झोप, शापाचा विचार करू नकोस. आणि शापाचा विचार करून तू डोक्याला शॉट द्यायचा नाही बरं का. म्हणून आता अद्वैत झोपी जातो, लाईट बंद करतो. तर आता ही कला खूप घाबरते. जोरात चांदेकर असं म्हणून ओरडते. तर अद्वैत धावतच तिच्याजवळ येतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर, मला खरंच खूप भीती वाटते. तू एक काम कर, तू इथे आज बेडवर झोपशील का, आणि तू जर माझ्या सोबत असला तर मला नक्की शांत झोप लागेल. म्हणून कला आणि अद्वैत दोघेही एका बेडवर झोपतात. कला आता झोपताना अद्वैतचा हात आपल्या हातात धरते आणि तो हात त्याचा उशाशी घेऊन झोपते. तर अद्वैत आता कलाकडे पाहत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.